शरद पवारांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। देवेंद्र फडणवीसांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य हे सर्व शरद पवार यांच्या सूचनेनुसार ठरलं होतं, फडणवीसांचा दावा। भाजपची सत्ता असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं। राष्ट्रपती राजवटीबाबत फडणवीस यांच्या दाव्याचा शरद पवारांकडून समाचार। 2.5 वर्षांपासून फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग, यामुळे महाराष्ट्राचं नुकसान। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील, राजेश टोपे यांच्यासह इतर आमदारांनीही सह्या दिलेल्या नाशिकमधील सभेत अजित पवारांचं विधान। मी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही, तर प्रोटोकॉलनुसार नवीन मुख्यमंत्र्यांचा निर्णय भाजप संसदीय मंडळ घेईल। फडणवीसांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य। देवेंद्र फडणवीस सध्या गोंधळलेल्या मनस्थितीत ते ज्युनियर एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करतात। फडणवीसांना राजकीय भविष्याविषयी काही कल्पना नाही, राऊतांची टीका। बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास राहिलाय। योगींच्या विधानाला फडणवीसांकडून दुजोरा, तर आपण वेगवेगळे झालो तर कटेंगेही, फडणवीसांचं विधान। योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच राज्यात हरले। योगी आदित्यनाथ यांचं बटेंगे तो कटेंगे युपीतच चाललं नाही, महाराष्ट्रात तर अजिबात चालणार नाही, संजय राऊतांचा निशाणा। बटेंगे तो कटेंगे हे आम्हाला मान्य नाही, या घोषणेला मी आणि पंकजासह सर्वांनीच विरोध केलाय, अजितदादांची प्रतिक्रिया। बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणाऱ्यांना बहुतेक त्याचा अर्थ समजू शकला नाहीये किंवा त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला असावा। अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर। सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीत अदानी होते हे चुकून बोललो असेल, सरकार बनवताना उद्योजकांचं कामच नसतं, अजित पवारांच्या वक्तव्यावरून घुमजाव। ठाकरे सरकार पाडण्यासाठी गौतम अदानींचा पैसा वापरण्यात आलाय। मोदी आणि अदानी एकाच्या नाण्याचे दोन बाजू, राऊतांचा घणाघात। मलिकांना आम्ही मोदींच्या सभेचं निमंत्रण दिलं नाही, निमंत्रणाशिवाय आले तर माघारी पाठवलं जाईल, देवेंद्र फडणवीसांचं विधान। मंत्रिपद दिलं तर गद्दारी केली, गेल्या वेळी ज्याला निवडून दिलं तो गद्दारी करून पळाला। सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल। शिवरायांच्या मंदिरापेक्षा विद्या मंदिरं उभी करणं गरजेची, शिवरायांचं मंदिर बांधण्याच्या उद्धव ठाकरेंच्या आश्वासनावर राज ठाकरेंची टीका। राज ठाकरे आमचे आहेत, मात्र महायुतीत 3 पक्ष असल्यामुळे चौथ्या पक्षासाठी जागा नाही, महायुतीत राज ठाकरे का नाहीत या प्रश्नावर फडणवीसांचं वक्तव्य। अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही, शिंदेच्या उमेदवारामुळे पाठिंबा देणं शक्य नाही, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांकडून स्पष्ट। राज ठाकरेंच्या हस्ते मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, 2014च्या ब्ल्यूप्रिंटमधील अनेक गोष्टी जाहीरनाम्यात, तर मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा मनसेच्या जाहीरनाम्यात असल्याची राज ठाकरेंची माहिती। 17 तारखेला शिवाजी पार्कवर सभा घेणार नसल्याचा राज ठाकरेंच्या विधानानंतर मनसेला परवानगी देण्यात अत्यंत उशीर झालाय, त्यामुळे मनसे आता सभा घेणार नाही, मनसे नेते अविनाश अभ्यंकरांची माहिती। शरद पवार काय आहेत हे मोदी आणि शहांना विचारा, शून्य कर्तृत्व असलेले लोक शरद पवारांवर बोलतात, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर जोरदार निशाणा। काँग्रेसनं आतापर्यंत ₹1.25 दक्षिणा पण दिली नाही, काँग्रेस लाडक्या बहिणींना काही देणार नाही, अजित पवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल। भाजपच्या सभेत लाडक्या बहिणींची गर्दी, नरखेडमधील फडणवीसांच्या सभेत 50% जास्त महिला, रात्रीच्या सभांमध्येही पुरुषांपेक्षा महिलांचीच गर्दी जास्त। छगन भुजबळांकडून येवला लासलगाव मतदारसंघात वचननाम्याचं प्रकाशन, पुढील 5 वर्षांच्या विकासाचं व्हिजन। अकोल्यात उद्या होणारी राहुल गांधींची सभा रद्द, अकोला क्रिकेट क्लब मैदानात होणार होती सभा। कोल्हापुरात उद्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची सभा होणार, महाविकास आघाडीकडून सभेची तयारी पूर्ण, काँग्रेस नेते सतेज पाटलांकडून सभास्थळाची पाहणी। दिवाळीत जळगाव एसटी विभाग मालामाल, एसटी विभागाची दिवाळीत 23 कोटींची कमाई, मागच्या वर्षीच्या तुलनेत एसटीच्या उत्पन्नात 4 कोटींनी वाढ। 2014ला युती तोडून भाजपची 100% घोषणा, 100% भाजप अशी घोषणा दिल्यावरच खरा घात झाला, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांची भाजपवर टीका। ज्याने मोठं केलं त्याला रस्त्यावर आणण्यासाठी भाजपशी हात मिळवणी, मिरजमधील सभेतून सुषमा अंधारेंचा शिंदेंवर निशाणा, तर सर्व प्रकरणाचे सूत्रधार फडणवीस होते, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र। भाजपने सामान्य लोकांना झुकवलं, भाजपसाठी आपल्याला महाराष्ट्र छोडो आंदोलन सुरू करावं लागेल, वर्ध्यातील प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांची भाजपवर टीका।
रत्नागिरीच्या जयगडमधील जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी। सामंतांकडून निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना तपासणी दरम्यान सहकार्य। सरोज पाटील यांच्याकडून अनंतराव पवारांच्या आठवणींना उजाळा। अजित पवारांचे वडील अनंतराव पवारांबाबत बोलताना सरोज पाटील भाऊक। सरोज पाटील शरद पवारांच्या बहीण। श्रीकांत शिंदेंचा आज धाराशिवमधील कळंब शहरात रोड शो तर उमरगामध्ये जाहीर सभा होणार। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार। तिरोडा मतदारसंघात विजय रहांगडाले यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या भेटीगाठी तर महिलांचा जनसंवाद यात्रेला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद। वाशिम मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू। 10 ते 12 गावांमध्ये एकाच दिवशी जाऊन मतदारांशी उमेदवारांकडून प्रचार। दौंडची निवडणूक ही जनतेने हातामध्ये घेतली आहे। 23 तारखेला आम्हीच गुलाल उधळणार। रमेश थोरातांकडून विश्वास व्यक्त। पुण्याच्या शिरूर हवेली मतदारसंघात विधानसभेचा प्रचार शिगेला। अजितदादा गटाचे माऊली कटके आणि शरद पवार गटाचे अशोक पवार यांच्यात लढत। उमेदवारांकडून गावभेट दौरे सुरू। भुसावळचे भाजप उमेदवार संजय सावकर यांच्या प्रचारासाठी त्यांची पत्नी रजनी सावकारे मैदानात। शहरात भव्य प्रचार रॅली। कावराबावरा होऊन केंद्रावरून बाहेर पडला म्हणजे मत गेलं समजा। कुणी मतदान केलं आणि कुणी नाही माझे एजंट सांगतील। अब्दुल सत्तारांची मतदारांना धमकी। आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण उद्या नांदेडच्या दौऱ्यावर। महायुतीच्या उमेदवारांसाठी देगलूरमधील मिल मैदानावर जाहीर सभेचं आयोजन। हिंगोली विधानसभेत 17 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार। हिंगोली विधानसभेत मनसेचे बंडू कुटे निवडणुकीच्या रिंगणात। बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप बंडखोर उमेदवार भीमराव धोंडेंकडून जोरदार प्रचार। गोपीनाथ मुंडेंचा फोटो हातात घेऊन रॅली काढत शक्ती प्रदर्शन। करमाळा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटलांची घोड्यावरून मिरवणूक। प्रचारादरम्यान वीटमध्ये ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करत मिरवणूक। वाशिम जिल्ह्यात अवकाळी